अप्लाइड आणि फंडामेंटल. त्यातल्या फंडामेंटल मध्ये 6 बघितल्या आणि अप्लाइड मध्ये किती बघितल्या? 6 बघितल्या. बरोबर. हो हो सर. आता पुढे ह्या मानसशास्त्राच्या शाखा वर्णन करा असं येतं. प्रश्न मोठा प्रश्न असतो. तर त्या एक जर विचारला तर छोटा प्रश्न विचारतील, सैद्धांतिक शाखा आणि किंवा अप्लाइड म्हणजे उपयोजित शाखा असं विचारतील. तर तो छोटा असेल, पण दोन्ही विचारतात आणि मोठा पेपर असतो हा लिहायला. प्रचंड लिहिता लिहिता हात दुखून जातात आणि संपत नाही लिहिणं. एवढा मोठा पेपर असतो. सिलेबस पण तसाच आहे. आता पुढचं जे आहे ते सगळे वाद आहेत आणि या वादावर टिपा येतात. वाद म्हणजे काय? थिअरीज. हा, जसं आपण तिकडे काय बघितलं? सांख्याचा कुठला वाद आहे? सांख्यांचा वाद कुठला? कार्य कारणात दडलेलं असतं. याला कुठला वाद म्हटलाय? कार्य हा, कार्यकारणवाद. कार्य नाही, सत्कार्यवाद. कार्यवाद. सत्कार्यवाद. सत्कार्यवाद. हो सर. हम्म. तर तशा पद्धती सैद्धांतिक वैचारिक सैद्धांतिक बैठक कुठल्या गोष्टींवर डिपेंडंट असते हे सांगणारी जे असतात त्या थिअरीज असतात. कारण याच्यामध्ये काही गोष्टी ह्या मानून चाललेले असतात आणि त्याच्याबरोबर त्यांनी वैज्ञानिक जोड देत देत त्या गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न पण केलेला असतो. याला म्हणतात थिअरीज. तर हे असे जे वाद आहेत ते बऱ्याच वेळेला 4 मार्काच्या टिपाला किंवा 8 मार्काला असे पडलेले आहेत. आणि यांच्याबरोबर आपण जसा इतिहास बघितला की कशा प्रकारे मानसशास्त्राचा विकास घडत गेला 16व्या शतकापासून 17व्या शतकापासून, हे आपण व्याख्या करताना बघत आलोय. व्याख्या जेव्हा आपण पहिल्या आत्म्याचे शास्त्रापासून ते शेवटपर्यंत अबोध मनाचे शास्त्रापर्यंत त्या सगळ्या व्याख्या आपण बघत आलो. तर त्यावेळी प्रत्येक वेळी काही थिअरीज ह्या होत गेलेल्या आहेत. तर त्या थिअरीज ना आपण आता इथे एक एक करून बघणार आहोत आणि त्या थिअरीज प्रत्येक सिद्धांत हा प्रत्येक शास्त्रज्ञाचा वेगवेगळा होता. बरोबर. तर त्या अनुषंगाने जे जे म्हणून आजपर्यंत पडलेत भरपूर आहेत, पण जे जे आजपर्यंत पेपरला पडलेत निदान तेवढे तरी आपण बघायला पाहिजे. त्यामुळे सुरुवात करूया. पहिला जो सर आहे तो परत एकदा जरा वादाची तुम्ही व्याख्या सांगा प्लीज. वाद म्हणजे काय तर थिअरीज. एखादी गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी अनुमान वापरलं जातं. बरोबर आहे. जसं तुम्हाला सत्कार्यवाद हा पटवून द्यायला लागतो की नाही? हो. की तेल तेल आहे. तेल तिळामध्ये. हा. कारण आहे. मग तीळ हे काय झालं? कारण झालं. आणि तेल हे काय झालं? कार्य झालं. मग तिळात तेल असतं, अगोदरपासून असतं, म्हणून ते उत्पन्न होतं कार्याच्या स्वरूपात. हा सत्कार्यवाद आहे. बरोबर आहे. तसं इथे मानसशास्त्राचे सिद्धांत समजून घेताना सुरुवातीला काय म्हणाले की आत्माचे शास्त्र म्हणजे सायकोलॉजी. बरोबर. मग त्यांनी काहीतरी थिअरी मांडूनच आत्म्याला बेस मानला ना. त्यांच्या मनात काहीतरी सिद्धांत असतील की जेणेकरून त्यांनी धरलं की नाही नाही आत्मा म्हणजेच मानसशास्त्र, म्हणजे आत्म्याचं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. हे त्यांनी काहीतरी त्यांचे ठोकताळे लावून त्याला कुठली तरी वैज्ञानिक सिद्धांतात बसवून अनुमान प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण काय असेल ते त्यांचे जे काही त्यावेळीचे सिद्धांत असतील त्यांचा वापर करून त्यांनी ह्या गोष्टी मांडलेल्या. त्यावेळी त्यांना बरोबर वाटत होते आणि ह्या बऱ्याच काळपर्यंत जोपर्यंत दुसरा कुठला सायंटिस्ट येऊन त्या खोडत नाही तोपर्यंत त्या मानल्या पण जात होत्या. याला म्हणतात थिअरीज. आलं लक्षात? त्या त्या काळातल्या ह्या थिअरीज कशा घडत गेल्या हे आपण बघणार आहोत. आणि त्यातल्या काही पॉप्युलर असतात, काही खोडून काढल्या जातात आणि त्या टिकत नाही. आलं लक्षात? तर या मानसशास्त्राच्या जडणघडणीमध्ये
अशा कुठल्या कुठल्या थिअरीज आतापर्यंत मांडल्या गेल्या आणि त्या थिअरीजचं म्हणणं काय होतं हे समजून घेणे म्हणजे आता आपण जे काय बघणार आहोत ते सगळे वाद. वाद म्हणजे भांडणं नव्हे, हे आधी पहिलं लक्षात ठेवा. नाहीतर कोणतरी वाद म्हणजे लिहून येईल की विल्यम वोंट आणि कोणतं असे दोन शास्त्रज्ञ रस्त्यावर भांडायला लागले सिग्मंड असं फ्राईड. लिहिणारी पण मुलं असतील कोणतरी, असं मला वाटतं. तर ते वाद नव्हे. वाद म्हणजे थिअरीज किंवा जे आपल्याला सांगणारा आपला जो सिद्धांत आहे तो पटवून देण्यासाठी केलेली उपाययोजना ही आपल्याला मांडायची आहे, जी काय आहे ती. तर संरचनावाद हा पहिला वाद आहे. स्ट्रक्चरलिझम असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. 19व्या शतकाच्या अंती हे त्याचं हे आहे. 19व्या शतकाच्या अंती मानसशास्त्राचा उगम झाला. याच्या संरचनावादी मानसशास्त्र, थिअरी कुठली आहे त्यांची बेसिक, तर संरचनावाद. याचा जनक विल्यम वुंट हा जर्मन शास्त्रज्ञ होता. याच्या प्रयत्नामुळे मानसशास्त्र हे तत्वज्ञानापासून वेगळे झाले. तत्वज्ञान, मूळ तत्व काहीतरी मानली गेली हे लक्षात घ्या. हा, त्याचं ज्ञान म्हणजेच मानसशास्त्र असं समजलं जात होतं. त्याचं ज्ञान करवणे हे उद्देश आधी मानला जात होता, परंतु तो बाजूला ठेवून तसं नाहीये, मानसशास्त्र हे तत्वज्ञानापासून वेगळं आहे हे सांगणारा पहिला वाद जो होता तो संरचनावाद होता, स्ट्रक्चरलिझम. त्याने मानसशास्त्राला प्रयोगाचा आधार दिला, म्हणजे प्रयोगशील बनवलं, त्याला प्रयोगाधिष्ठित बनवलं. लिप्झिग या जर्मन शहरात त्याने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा उभी केली. कोण? विल्यम वुंट हा जो शास्त्रज्ञ होता तो. अमेरिकेमध्ये याचा प्रचार वुंटचा शिष्य एडवर्ड टिचनर याने केला. हा वाद रसायनशास्त्राने प्रेरित झालेला वाद आहे. बऱ्याचदा त्याचा उल्लेख मानसिक रसायनशास्त्र असाही करतात. रसायनशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक द्रव्याचे लघुत्तम लघुघटक अणू या अणूंचा अभ्यास केला जातो, त्याप्रमाणे संरचनावादामध्ये सुद्धा व्यक्तीला येणाऱ्या अनुभवांचे लघुत्तम लघु घटकात विभाजन करून मग त्याचा अभ्यास केला जातो. त्यासाठी आत्मनिरीक्षणाची पद्धत इंटरोस्पेक्शन वापरतात. या पद्धतीमुळे आपल्याला स्वतःच्या अनुभवांचे लघुत्तम लघु घटक कळतात किंवा शोधता येतात. इंटेरोस्पेक्शन लघुत्तम लघु घटक शोधल्यानंतर आपल्याला स्वतःच्या चुका दिसू लागतात आणि त्यामुळे त्या चुका कमी करता येतात. याला डेव्हलपमेंट म्हणतात. यात व्यक्तीच्या सुबोध अनुभवांचे रीतसर परीक्षण करावे व त्याचे लघुत्तम लघु घटक शोधत जावे ही निरंतर प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, मी आंबा आहे. उदाहरण घेऊनच पुढे जाऊया म्हणजे लगेच कळतं. मी आंबा खात आहे हे उदाहरण आहे. यातील पहिला अनुभव मी फळ खात आहे असा आहे. ओके. ही व्यापक संकल्पना आहे. फळ ही व्यापक संकल्पना आहे. कुठलंही फळ असू शकतं. आंबा आहे, चिकू आहे, द्राक्ष आहे, फळ खात आहे ही संकल्पना मूळ आहे. परंतु फळे अनेक प्रकारची असतात. त्यामुळे दुसरा अनुभव काय आहे? तर मी अमुक गुणाचं फळ खात आहे. मी पिवळ्या रंगाचं फळ खात आहे. मी गोड फळ खात आहे, मधुर फळ खात आहे. मी काय मे महिन्यामध्ये किंवा उष्णतेच्या सीझनमध्ये होणारच फळ खात आहे. विशिष्टतेवर आलो, सामान्यतेकडून. आलं लक्षात? हा दुसरा अनुभव आहे. लघुत्तम लघु आपण होत चाललेलो आहोत. अनुभव आपला ब्रॉड पासून सिंग्युलर कडे, बरोबर? गुणांकडे आलो आपण आता दुसऱ्याच्या. अजून संकल्पना सूक्ष्म होत गेली. यात फक्त पिवळीच फळे दिसतील किंवा गोडच फळे दिसतील, बरोबर आहे? तिसरा अनुभव, मी गोलाकार पिवळे फळ खात आहे. आकारावर आलो. अजून म्हणजे त्याच्यात अजून त्याचे गुण ऍड करत गेलो. आता याच्यामध्ये गोलाकार फळ केळं येईल का?
नाही येणार. एक वेळ संत्र येईल, बरोबर, मोसंबी येईल. संत्र सुद्धा भगवच असतो. मोसंबी येईल एक वेळ, गोल पिवळं फळ, बरोबर आहे. गोलाकार पिवळी फळे आंबा येतील. पण येईल सर. आंबा येईलच ना, आंबा खातो आहे हा अनुभव आहे. पण त्याला पर्याय काय काय येऊ शकतील जेव्हा तुम्ही गोल फळ म्हणणार तेव्हा. लिंबू येईल अजून, असं काहीतरी येईल, बरोबर. गोल फळातलं पिवळं फळ येईल, जे त्याच्या कॉम्पिटिशनला उभे आहेत अशी. आता चौथा अनुभव, मी गोल आकाराची गोड फळे खातोय. आता यामध्ये आंबट तुरट फळे येणार नाहीत, हे पण होणार. गोड फळे खातोय म्हटल्यानंतर, बरोबर. आंबट, तुरट, खारट अशी काही जर फळं असतील तर ती येणार नाहीत. कारण आपण काय म्हटलं, गोड फळे खातोय म्हणजे सूक्ष्म अनुभव आपण आपला केला. असा अनुभव आपला लहान लहान करत न्यायचा. त्या अनुभवाचे परीक्षण, वर्णन करत जायचे आणि त्याचा अभ्यास करायचा. ही पद्धत म्हणजे लघुत्तम लघु घटकाकडे जाणे किंवा फ्रॅक्शन मेथड म्हणतात त्याला. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीचा सूक्ष्मत्वाकडे जाण्यासाठी जी शोध पद्धत आहे ती यांनी वापरली कशी, लघुत्तम लघु घटक करत जाणे, ही शोध पद्धत आहे त्यांची. हे करत असताना उद्दीपिकाशी जुळलेल्या जुन्या अनुभवांकडे दुर्लक्ष करत जायचे. वर्तमानात प्राप्त होणाऱ्या लहान लहान अनुभवाकडे लक्ष केंद्रित करायचे. हे अनुभव आपण लहान लहान करत जातो तेव्हा ते जाणण्यासाठी लागणारा वेळ मोजला पाहिजे. उदाहरणार्थ, गंधानुभव, गंध घेतल्यानंतर तो जाणवण्यासाठी लागणारा वेळ मोजणे. म्हणजेच काय, तर रिॲक्शन टाइम मोजणे. आता हे जे होते मनोवैज्ञानिक, म्हणजे मनावर त्यांनी संशोधन केलेले लोक आहेत. आता ह्यांची थिअरीज आपण कशा पद्धतीनं त्यांनी प्रयोग चालवले हे आपण बघत होतो, की बघतं कोण, बघण्यासाठी इंद्रिय कुठलं आहे, डोळे. हा, आणि डोळ्यांनाच समजतं असं त्यांनी मानलं नाही. मनाला समजणारा समज. कोणतरी, हा, मग समजणारा कोणतरी दुसरं गोष्ट आहे. डोळ्यांनी ते घेतलं, परंतु समजण्यासाठी वेळ लागतोय. ही समजण्याच्या प्रक्रियेला थोडा वेळ जातोय, हे समजलं त्यांनी. अशा पद्धतीत सूक्ष्मतम गोष्टी या ते करत गेले, हे लक्षात घ्यायचं. नाहीतर तोपर्यंत असं पण म्हणू शकले असते ना, की डोळ्यांना दिसतं, नाकाला वास येतो, कानाला ऐकू येतं, बरोबर आहे. पण तसं नुसतं ठेवलं नाही त्यांनी. या प्रक्रियेमध्ये रिॲक्शन टाइम थोडासा जातो, याही गोष्टीची त्यांनी नोंद ठेवलेली होती. लघुत्तम लघु घटक असतात. त्यानंतर जे आपण बघतो ते कोणतरी साठवतं पण आहे. त्याच्यानंतर आपल्याला भावना पण असतात वेगळ्या पद्धतीत. त्यांचेही फ्रॅक्शन, काही जणांना लगेच रडू येतं, काही जणांना लगेच रडू येत नाही. काही जणांच्या भावना तीव्र असतात, काही जणांच्या सूक्ष्म असतात. काही जण भावना दडवतात, काही जण ओव्हर एक्सप्रेस करतात. या सर्व गोष्टींचा विविध अंगाने सूक्ष्म बाजूने विचार करणे, लघुत्तम लघु घटक त्यांचे पाडत जाणे, फ्रॅक्शन करत जाणे, हा यांचा सिद्धांत होता. आलं लक्षात. 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच संरचनावादाचा पगडा कमी कमी होत गेला. मनाचे सूक्ष्म घटक नेमके कोणते यात मानसशास्त्रामध्ये वितंडवाद सुरू झाला. त्यामुळे संरचनावाद लोप पावला. आता ह्याच्यामध्ये त्यांनी रिॲक्शन टाइम पर्यंत पोहोचले. आलं का लक्षात. पण त्यांनी घेताना कसं, तर आता आपण काय म्हणतो, तर आपल्याला वृत्ती असतात. आपण चित्ताचं सरळ सरळ डेफिनेशन 5 वृत्तींमध्ये करून टाकलेली आहे. मनात येणारा कुठलाही विचार या 5 कॅटेगरीमध्ये बसतोच बसतो, बरोबर आहे. म्हणून आपलं शास्त्र हे खूप प्रगत म्हणता येईल, की जे यांच्या आधी 5000 वर्ष लिहून ठेवलेलं आहे. पण यांनी आत्म्याचं शास्त्र म्हणून सुरुवात केली आणि नंतर आपणच ते नको म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मनावर संशोधन केलं. मन हे नाव पण द्यायला त्याला तयार नाही, चित्तही म्हणायला तयार नाहीत त्याला. असं काहीतरी आहे ज्याला रिॲक्शन द्यायला वेळ लागतोय किंवा ज्याला समज द्यायला वेळ लागतोय. हा पहिला यांचा स्ट्रक्चरलिझमचा वाद आहे.
आलं लक्षात? त्याला मन असं नाव पण नाही दिलं, काहीच नाही. आलं लक्षात? तर हे लघुत्तम लघु करण्याची पद्धत ही इथून चालू झाली. एवढं मात्र झालं, की यांनी सूक्ष्मतेकडे न्यायला सुरुवात केली. ब्रॉड गोष्टींना छोट्या गोष्टींमध्ये विभाजित करायला या संरचनावादाचा उपयोग होतो. ओके. परंतु स्पेसिफिक काहीच नाही. स्पेसिफिक काही नाही. त्यामुळे हा वाद लोप पावला थोड्या दिवसानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच. पुढे दुसरा वाद आहे कार्यवाद, फंक्शनॅलिझम. आपल्याला फास्ट जरा जावं लागेल. कितीही म्हटलं तरी कसं असतं, एक एक वाद जो असतो हा प्रत्येक सायंटिस्टचा एक शोध आहे. त्याच्या पाठीमागे डिटेल म्हणणं आहे. सगळ्यांचं आपण जर सगळं बघत बसलो तर वेडे होऊ आणि परीक्षेपर्यंत संपणार तर नाहीच नाही. आलं लक्षात? त्यामुळे जे गोष्टी आपल्याला तिथे लिहायला आवश्यक आहेत त्या आपण हायलाइट करत ते बघत जाऊ आणि त्याची संकल्पना पण समजून घेऊ. तर फक्त एवढंच विचारायचं आहे की हे जे सगळे जे आहेत ते मनाशी रिलेटेडच आहेत ना वाद? हो, मानसशास्त्राचे सगळे. मनाशी रिलेटेड, हो, म्हणजे हो. यांनी जिथे फळाचं उदाहरण दिलंय तिथे आपण हो. एखाद्या मनात येणाऱ्या एखाद्या भावनेचं पण किंवा विचाराचं. मनात येणाऱ्या एखाद्या ह्याचं पण हो. उदाहरण देऊ शकतो ना हो, असं? हो, हो, हो. म्हणजे तेच आता हे मी उदाहरण तुम्हाला कसं सांगितलं, आंब्याचं उदाहरण हे आपण प्रॅक्टिकल उदाहरण घेतलं, की जे पटकन हो. समजेल. पण मनाचं जेव्हा आपण असं फ्रॅक्शन करत जाणार, भावना शेवटी सगळ्यात ते सांगितलं, की भावना आहेत आपल्याला, बरोबर? हो. आपण बघितलेल्या गोष्टी आपण समजून घेतो आणि त्याच्यावर रिएक्शन देतो. या 2 गोष्टी ह्या त्यावेळी पहिल्यांदा मानसशास्त्र याशी निगडीत असलेल्या प्रायमरी गोष्टी होत्या. ज्याच्या आधारे त्यांनी मानसशास्त्र नावाची अख्खी अ, हे रचली अच्छा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इंट्रोस्पेक्शन हा एक मुद्दा दिलाय बघा. व्यक्ती स्वतःच स्वतःची काय करायला पाहिजे? इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे स्वतःचंच. म्हणजे मी अ, काल एका ठिकाणी गेलो होतो. तिथे मग असं झालं, की कोणीतरी मला चीड येईल असं वागला. मग तिथे मी चिडलो. मग त्या गोष्टीचा पूर्ण विचार करायचा, इंट्रोस्पेक्शन, की मी तिथे का चिडलो? त्याच्या या शब्दामुळे मला चीड आली, की त्यानं वागलेल्या ओव्हरऑल बिहेवियरमुळे मला चीड आली किंवा मला माझे अनुभव आणि त्याचे अनुभव वेगळे होते म्हणून चीड आली किंवा काय असेल ते त्याचे फ्रॅक्शन करायचे. त्या गोष्टीचं फ्रॅक्शन करत आपल्याला इंट्रोस्पेक्शननं आपल्यामध्ये काय बदल करता येईल, यानुसारे आपलं व्यक्तिमत्व चांगलं कसं घडवता येईल, या दृष्टीने मानसशास्त्राचा वापर केला. मानसशास्त्र असं त्याला त्यांनी म्हटलं. आपलं संरचना, मनाची संरचना म्हणा किंवा अ, आतल्या गोष्टींची, की जिथे या सगळ्या गोष्टींचं प्रोसेसिंग होतंय. याची रचना कशी असेल, हे समजवण्यासाठी यांनी हा वाद सांगितला आणि सूक्ष्मतम घटक करायला सांगितलं, भाग पाडलं. म्हणजे प्रायोगिक केलं, थोडक्यात सांगायचं तर. वैज्ञानिक दृष्टिकोन दिला त्याला देण्यात. जे आधी आध्यात्मिक स्वरूपातच होतं, त्याला वैज्ञानिक कॅटेगरीत आणलं. पुढचा कार्यवाद किंवा फंक्शनॅलिझम. अमेरिकेमधला, आता हे सगळं महत्वाचं आहे, की कुठे साधारण झाला, कुठला वैज्ञानिक होता, हे सगळं आपल्याला लिहायला लागतं. अमेरिकेतील हार्वर्ड हार्वर्ड विद्यापीठातल्या विल्यम जेम्स यांनी हा कार्यवाद सुरू केला. विल्यम जेम्स हे खूप मोठे सायकॉलॉजिस्ट होते. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवर त्यांनी खूप काम केले आहे. आता जेव्हा आपण हेचा विचार करतो, आपल्याला सुरुवातीला काय होतं, तर आपलं व्यक्तिमत्व ह्यांनी जेव्हा काम केलं, सगळे म्हणजे वैज्ञानिक जेव्हा कामाला सुरुवात झाली, त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व आणि वर्तन या 2 गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि मग त्याच्या कसल्या क्लिनिकलच्या गोष्टींमध्ये पडले, की एखाद्याचं वर्तन जर चुकीचं होत असेल, तर त्याच्या मागची कारणं काय आहेत, हे शोधायला निघाले. पण त्याच्याबरोबर सैद्धांतिक मानसशास्त्र हा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं, की वैकसिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र ह्या सगळ्या गोष्टींचा कशावर उपयोग होत असतो, तर आपल्या
दैनंदिन जीवनामध्ये आपलं व्यक्तिमत्वावर त्याचा फायदा नक्कीच होत असतो. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा आपण सायकॉलॉजिस्ट असं म्हणतो, त्यावेळी त्यावेळचे जे सायकॉलॉजिस्ट क्लिनिकली विचार करू शकत होते, असे फारच थोडे होते, की ह्याला मानसिक आजार आहे आणि त्या आजाराचं विश्लेषण करायला पाहिजे, असं म्हणणारे फारच थोडे होते. पी-एच-डी झालेले डॉक्टर असतात. त्या कॅटेगरीमध्ये हे लोकं मोडत होते. ज्यांचा थिअरी म्हणून स्वीकार केला गेला, एवढे बुद्धिमान लोकं हे होते, ज्यांनी काहीतरी विचार करून गोष्टी मांडल्या आणि त्या सर्वांसाठी होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. पटकन असे Google फॉर्म बनवून लोकांची मतं घ्यायला शक्य नव्हतं. आलं लक्षात? तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवर त्यांनी खूप काम केले. आता पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा कसला भाग आहे? व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. बरोबर आहे? मग त्यांनी काम केले म्हणतायत बघा. कारण का तर त्यावेळी व्यक्तिमत्व याचा अभ्यास जो केलेला भरपूर असायचा, तो सायकॉलॉजिस्ट होता. वर्तनाचा अभ्यास ज्याचा भरपूर होता, तो सायकॉलॉजिस्ट होता. आलं का लक्षात? पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवर त्यांनी खूप काम केले. ते मुळात जीवशास्त्रज्ञ होते बघा. मुळात ते काय होते? जीवशास्त्रज्ञ. हां. बायोलॉजीमध्ये शिकलेले होते, थोडक्यात सांगायचं तर. बायोलॉजी घेऊन शिकलेले होते. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा त्यांच्या सिद्धांतावर खूप मोठा पगडा होता. डार्विनचा जो उत्क्रांती सिद्धांत आहे, त्याच्यानुसार त्यांचा खूप त्याच्यावर पगडा होता. म्हणून मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र, ते मानसशास्त्र असं जेम्स म्हणायचे, विल्यम जेम्स. कशाचं? मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र, असं त्यांचं म्हणणं होतं. यात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत महत्त्वाचा. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असा सिद्धांत आहे. कोणाचा? डार्विनचा. बरोबर आहे ना? जे फिट असतं ते सर्व्हाइव्ह होतं. बळी तो कानपिळी. जे अनफिट आहे ते काळानुसार लोप पावतं. डार्विनच्या थिअरीप्रमाणे. ओके. तशा पद्धतीत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र असं जेव्हा म्हटलं, तेव्हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. त्यांच्या काळात अनेक मानसिक प्रक्रिया, मानसिक कसल्या अ, ह्याच्या काय म्हणतात त्याला? मानसिक डेव्हलपमेंट म्हणजे आपण त्याला काय म्हणू? वय व्यक्तिमत्व विकास याच्या प्रक्रिया त्यांनी डेव्हलप केल्या. व्यक्तिमत्व विकासासाठी काय करावं लागेल, याच्या प्रक्रिया त्यांनी विकसित केल्या. हं. आता त्यांनी कशा सिद्धांत बघा कसे मांडले, की जर मला भीती वाटली नसती, तर मी दडीत उडी मारली असती. जर मला भीती वाटली नसती, तर मी वाघाकडे चालत गेलो असतो. जर मला भीती वाटली नसती, तर मी आगीवरून चाललो असतो. वाक्य बरोबर आहेत की नाही? पण ह्याच्यामध्ये एक अर्थ काय असतो? तर एवढं सगळं मांडतोय, पण त्याच्या मुळात काय आहे? तर भीती आपल्याला वाचवते. कळलं का? भीती आपल्याला वाचवते. बरोबर आहे? जर भीती नसती, तर आपण गेलो असतो की नाही चालत वाघाकडे? जर भीती नसती, तर आपण दरीत उडी मारली असती. बरोबर आहे? तर भीती आपल्याला वाचवते. तर हे जे आहे, हे यामध्ये नैसर्गिक निवडीचा सिद्धांत महत्त्वाचा, हे जेव्हा म्हणतो, तेव्हा जसं आपण अ, काय म्हणतो आपण, विकसित होत गेलो, मानसिक विकास जसा होत गेला, तसं आपल्याला काही नैसर्गिक भीती ह्या आहेतच. मरणाची भीती प्रत्येकाला आहे. आहे. मग इथे त्यांनी सिद्धांत मांडताना त्याचा विचार केला, की जर मी भीती नसती मला, तर कधीच मरून गेलेलो असतो. परंतु आपल्याला भीती आहे, म्हणून काही गोष्टी आपल्या बाबतीत चांगल्या घडत असतात. हा सांगणारा हा पहिला सिद्धांत होता.
आणि आपल्याकडे काय सांगितलेलं आहे? आपलं जर मानसशास्त्र घेतलं, योग जर घेतला, तर आपल्याकडे संस्कार सांगितलेले आहेत. ज्याच्यामध्ये मरणाचं भय हे जन्मापासूनच असतं आणि त्याचं कारण काय असतं? तर अनेक जन्मीचे पूर्वीचे मेलेल्याचे संस्कार हे त्याचं कारण आपल्याकडे सांगितलेलं आहे. परंतु यांनी आपल्यापुरतं ते पूर्वजन्म मानतायत का? नाही. मग त्यांनी आपल्याकडे काय सांगितलं? तर अनुभवामुळे माणसाला भीती निर्माण होते. दुसऱ्याचे अनुभव ऐकल्याने आपल्याला भीती निर्माण होते आणि जो भीती आहे म्हणून माणूस वाचतो. याच जन्मातल्या अनुभवामुळे भीती तयार होते आणि याच जन्मातल्या अनुभवामुळे आपल्याला वाचण्याची क्षमता निर्माण होते स्वतःमध्ये. ओके. पुढे. असे मनाच्या सर्व कार्याविषयी सांगता येते. मनाच्या सर्व प्रक्रियाविषयी आणि मनाच्या सर्व कार्याविषयी हा सिद्धांत लागू होतो. म्हणजे काय? तर बेसिक जेवढं त्या मनाचं विश्लेषण करायला जाणार, तेवढं त्याच्या मागचा सिद्धांत काय आहे हे बघायचं. आणि तो सर्वात सर्वात अंती लागू करायचा. नैसर्गिक जडणघडणीमधनं जे काही विकसित झालं, जे काही आपल्या मनावर संस्कार झाले किंवा त्याच्यामुळे आपल्यामध्ये जो फरक पडलेला आहे, व्यक्तिमत्वामध्ये जो बदल झालेला आहे, त्याच्या मुळाशी असलेली भावना पकडायची किंवा मुळाशी असलेला एखादा संस्कार पकडायचा आणि त्याच्या आधारे सिद्धांत मांडायचा. हे सगळ्या त्यांच्या काय कार्यवाद जे म्हणतो, त्याचं बेसिक हे तत्व होतं. सर्व अवस्थांचा अभ्यासही करता येतो, म्हणून याला कार्यवाद असे म्हणतात. आता उदाहरणार्थ लहान मूल. लहान मुलाचं लहान मूल बोलायला कसं शिकतं? सुरुवातीला ब्या-ब्या, ब्या-ब्या करतं. बरोबर आहे? त्याच्यानंतर हळू त्याला बाबा, आई असा 2 अक्षरांचा एक शब्द बोलता येतो. 6 महिने त्याला पुढे लागतात, की 3 शब्दाचा एक अर्थपूर्ण वाक्य बोलायला लागेल. मला पाणी दे. 3 शब्द झाले. मला खाऊ दे. मला चॉकलेट दे. काय असेल ते. 3 शब्द एक अर्थपूर्ण वाक्य निर्माण होतं 3 शब्दांनी. हे बोलायला त्याला 6 महिने लागतात. आता हा विकास जसा नैसर्गिक होत गेला, त्याचा अभ्यास करत त्याच्या मुळाशी जाऊन त्याचं कारण काय? त्याच्यावर कशाद्वारे प्रक्रिया केल्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये लवकर बदल घडवता येतील, याचा अभ्यास करणारा असा हा थिअरी म्हणून ह्याला कार्यवाद असं त्यांनी नाव दिलं. त्यांच्या ह्याने स्ट्रक्चरलिझम किंवा फंक्शनॅलिझम सॉरी. फंक्शनल गोष्टींवर जास्त यांचा भर होता. मानसिक प्रक्रिया, जडणघडणीचा सिद्धांत. व्यक्तीकडून घडणारे वर्तन हे बदलत्या परिस्थितीशी समायोजन करायला मदत करत असते. यालाच फंक्शनॅलिझम असे म्हणतात. व्यक्तीचं जे वर्तन असतं, ते बदलत्या परिस्थितीशी समायोजन करायला शिकवतं. व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये असे बदल होतात, की मानसिक अवस्थामध्ये त्याच्या असे बदल होतात, की त्याला आजूबाजूच्या परिस्थितीला ॲडजस्ट करायला जमतं. जसं मी कोकणात राहतो. कधीही लातूरला गेलेलो नव्हतो. घाबरत सरांना फोन करत, "सर किती टेम्परेचर असतं तिकडे? मायनसमध्ये जातं काय? सकाळी किती थंडी असते? दुपारी किती ऊन असतं? 45च्या वर जातं का टेम्परेचर?" घाबरत मी लातूरला पोहोचलो. परंतु जेव्हा गेलो, एकदा गेलो, दोनदा गेलो, तीनदा गेलो, पण समायोजन केलं. तिथल्या परिस्थितीशी, तिथल्या लोकांची भाषा वेगळी आहे. माझी इकडची वेगळी आहे. पण समायोजनाने गोष्टी घडतात. पण हे समायोजन एका फटक्यात होतं का? नाही. त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. मग ही जडणघडणीची प्रक्रिया ही समायोजनाची प्रक्रिया असं आपण म्हणायचं. पुढे समायोजन करायला आणि हे जे आपल्याकडून घडणारं वर्तन होतं, त्याच्यामुळे आपण गोष्टींशी अडॅप्ट करायला शिकतो. अडॅप्ट म्हणजे समायोजन. हं.
कुठे गेलं ते आता? हा, परिस्थितीशी जुळवून घेताना याची मदत होते वर्तनाशी. आणि हे फंक्शनॅलिझम आहे, फंक्शनल पार्ट ऑफ द काय सायकोलॉजी. एखादा व्यक्ती एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये ऍडजस्ट झाला नाही तर काय होणार? त्याचे मानसिक स्थिती बिघडायला लागणार, त्याच्या वर्तनामध्ये दोष दिसायला लागणार. आलं का लक्षात? आणि एखादा जर समायोजित झाला व्यवस्थित तर तो सर्वांचा प्रिय होतो, सर्वच लोकांना त्याचं वर्तन आवडायला लागतं. हे व्यवस्थित मांडण्याची क्रिया या लोकांनी केली आणि ह्याला म्हटलं फंक्शनॅलिझम. आलं लक्षात? पुढे मनाकडे एखाद्या वाहत्या नदीसारखे पाहावे, त्या अनुभवांना विभाजित करण्याची गरज नाही. सर त्याच्या त्याच्याकडे अगोदरचं आहे ना ते विल्यम जेम्स म्हणायचे की संरचनावादासारखा मनाला लहान लहान घटकामध्ये विभाजन करण्याची गरज नाही. हा, म्हणजेच यांचा जो सिद्धांत आहे तो काय आहे, तर मनाकडे एखाद्या वाहत्या नदीसारखे पाहावे, त्या अनुभवांना विभाजित करायची गरज नाही. जसं पहिल्यांदा विल्यम वुंट काय म्हणालेले की त्याचे सूक्ष्म लघुत्तम लघु पार्ट करा, पण यांचं म्हणणं त्याच्या पूर्ण विरोधात होतं. ते म्हणाले की नाही नाही, एखाद्या वाहत्या नदीप्रमाणे बघावे या सगळ्या घटकांना, एकत्रितपणे पाहावे. तसेच वर्तनाकडे सुद्धा एकत्रितपणेच पाहावे. म्हणजे त्यांचं विभाजित करण्याकडे अजिबात कल नव्हता. उलट या सर्व गोष्टींकडे ते एखाद्या वाहत्या नदीप्रमाणे व्यक्तिमत्व हे बदलत असतं. येणाऱ्या परिस्थितींचा, अनुभवांचा व्यक्तिमत्वावर परिणाम होतो आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये परिणाम झाल्यानंतर नैसर्गिक नियमाप्रमाणे त्याच्यात वर्तनामध्ये बदल दिसायला लागतो आणि हे फ्लॉलेस असतं, फंक्शनल असतं सगळं युनिट. त्यामुळे याला फंक्शनॅलिझम असं म्हटलं त्यांनी. याला त्यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असे नाव दिले. कॉन्शियसनेस, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. स्ट्रीम म्हणजे झरा किंवा वाहतं पाणी. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच आपले वर्तन हे अनेक अनेक क्षणांचा एकत्रित परिणाम असतो. त्याचे लहान लहान घटकांमध्ये विभाजन करून तुम्ही गोंधळ आणखी वाढवून घ्याल. एकत्रित परिणाम हाच पाहण्यायोग्य असतो. अनुभवाचे तुकडे करून त्याचा अभ्यास करणे ही पद्धत योग्य नाही. अनुभवाचा अखंड प्रवाहाचा अभ्यास केला पाहिजे. नदीच्या पाण्याचा अभ्यास थेंबावरून होणार नाही, तर तो वाहत्या प्रवाहावरूनच होईल. त्यामुळे अनुभवाच्या अखंड प्रवाहाचा अभ्यास केला गेला पाहिजे, असं जेम्स यांचं मत होतं. आणि जेम्स हे कॉन्शियसनेसला मानत असत, म्हणजेच आत्म्याला मानत असत. कॉन्शियस म्हणजेच आत्मा किंवा कुठली तरी चैतन्य शक्ती ही आपल्या आतमध्ये आहे, हे त्यांचं मानणं होतं. कार्यवादानुसार आत्म्याचे त्यांनी 3 प्रकार पण सांगितले: भौतिक आत्मा, सामाजिक आत्मा आणि आध्यात्मिक आत्मा. इथे कार्यवाद त्यांनी सोडलेला नाही, आत्मा मानला, पण कार्यवाद हा त्याला लावूनच मानला. कसं? तर आपलं शरीर बहुतेक आत्मा आहे असे जेम्स म्हणतात, म्हणून शरीराला बऱ्याच गोष्टी कळतात आत्मा आहे म्हणून. आत्मा मानण्याचं मूळ कारण गोष्टी कळून घेणारा जो आहे तो आत्मा आहे असं त्यांनी मानलंय. आपले शरीर, कपडे, घर हे सर्व बहुतेक आत्मा आहे. आपल्या जवळच्या निर्जीव वस्तू सुद्धा त्यांनी यात समाविष्ट केल्या. आपल्याला कळणाऱ्या प्रत्येक गोष्ट ही आत्मा अशी मानली. भौतिक आत्मा असं त्याचं नामकरण केलं. सामाजिक आत्मा, माणसाचे समाजातील इतर माणसासमोर संबंध म्हणजे आपला सामाजिक आत्मा होय. यामध्ये प्रेम, आनंद, मैत्री, भावना, विचार हे सर्व येतात. म्हणजे आत्म्याचे कसे पार्ट केलेत ते बघा त्यांनी. आध्यात्मिक आत्मा, आपली जी संकल्पना आहे त्याची बाजूलाच ठेवायची आणि ह्यांचंच बघायचं फक्त. आपली आत्म्याची संकल्पना इथे लावायची नाही. ओके. आध्यात्मिक आत्मा, जेव्हा माणूस स्वतःविषयी विचार करतो तेव्हा तो त्याच्या आध्यात्मिक आत्म्याचा भाग असतो. इंटरोस्पेक्शन
स्वतःविषयी विचार करतो तेव्हा तो त्याच्या आध्यात्मिक आत्म्याचा भाग असतो. इच्छाशक्ती ही सुद्धा आध्यात्मिक आत्म्याचंच येते. आपण जेव्हा आध्यात्मिक विकासासाठी प्रयत्न करतो ते सुद्धा आपल्या आध्यात्मिक आत्म्याचेच प्रयत्न असतात. अशा प्रकारे त्यांचा शॉर्टमध्ये आपण कार्यवाद असं त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्हाला सांगितलं. पुढे समग्राकृतीवाद, जेस्टाल्ट सायकॉलॉजी किंवा त्यालाच काय म्हटलंय समष्टीवाद. याच्यामध्ये प्रश्न असा येतात हा कॉम्प्लिकेटेड. समग्राकृतीवाद त्यालाच काय म्हटलेलं आहे जेस्टाल्ट सायकॉलॉजी आणि त्यालाच म्हटलेलं आहे समष्टीवाद. आणि ह्याचे प्रेरक जे आहेत याचे उद्गाते कोण कोण आहेत तर मॅक्स वर्थहायमर पहिला, दुसरा वोल्फगँग कोबलर आणि तिसरा आहे कुर्ट कोफ्का. नावं पण इतकी भयानक आहेत ती वाचूनच लिहायला पाहिजे. आलं लक्षात? असणार ना, पुस्तकात आहेत ना, नोट्स मध्ये वगैरे कुठेतरी? सर नोट्स मध्ये फक्त काय केलं माहितीये, वर्धमायर लिहिलंय, कहलर लिहिलंय आणि कोफ्फा लिहिलंय. हा, म्हणजे ही नावं तीन लक्षात ठेवली तरी चालेल. मॅक्स वर्थमायर लिहून घ्यावं तर मॅक्स ठेवलं तर ठीक आहे. MX ना सर? हो, मॅक्स वर्थमायर. ते ऍक्च्युअल कसं आहे, वर्थमायर हा आपल्याकडे म्हणला गेलेला शब्द आहे, परंतु स्पेलिंग कसं आहे बघा, वर्धायमर. त्याच्यानंतर वुल्फ गँग, WOLFGANG, X. कोहलर. आणि तिसरा आहे कुर्ट कोक्का. कुर्ट, KURT. RT. स्फोट हम्म, पोस्ट. हम्म. या तिघांनी मिळून जेस्टाल्ट स्कूलची हे केली, काय स्थापना केली. वर्धमायरने नाही. माणसाला काय म्हटलं? कोणी बोललं का? नाही, कोणाचं तरी माईक चालू आहे. नाही, चुकून चालू आहे सर. ते हा, आहे. हम्म, ठीक आहे. तर ह्या तिघांनी मिळून काय जेस्टाल्ट स्कूल ची स्थापना केली. वर्धमायरने माणसांना होणाऱ्या दृष्टीभ्रमाचा अभ्यास केला. कसला अभ्यास केला? दृष्टीभ्रमाचा. याच्यामध्ये प्रयोग कसे आहेत बघा. एक दिवस रेल्वेने प्रवास करत असताना सहज त्यांची नजर बाहेर गेली तेव्हा आपल्या विरुद्ध बाजूला झाडे पळत आहेत असे त्याला दिसले. बऱ्याच विचारांती यावर त्याला विचार आला की हा फक्त दृष्टीभ्रम नाही, हा आभास केवळ दृष्टीला झालेला नसून हा सर्व मनाचा खेळ आहे. मनाने स्वतःचे असे काही घालून हे नवीन चित्र निर्माण केलेले आहे. होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स, असा त्यानं सिद्धांत मांडला. म्हणजे जे आपण बघतो आणि आपल्याला जे समजतं याच्यामध्ये समजा 1 ग्रॅम आपण बघितलं तर 1.5 ग्रॅम आपल्याला समजतं. होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स. आता पुढे जाऊ आपण, म्हणजे अजून उदाहरण आहे, म्हणजे अजून संपलं नाहीये. उदाहरण काय दिलं तर रेल्वेमध्ये बसल्यानंतर आपल्याला झाडे पाठी पळताना दिसतात. त्याच्यावर त्यानं काय म्हटलं की हा नुसता दृष्टीभ्रम नाहीये, हा माझ्या डोळ्यांनी केलेला फसवा नाहीये, याच्या पाठीमागे काहीतरी असा मनाचा खेळ चालू आहे ज्याच्यामुळे हे गोष्ट आपल्याला कळत आहे. ऍक्च्युअल झाडं जागेवरच उभं आहे, ट्रेन पुढे पळते आहे, हे वास्तव आहे. परंतु आपल्याला मात्र जास्ती कळतंय. काय कळतंय? झाडे पाठी पळताना आपल्याला कळतंय. म्हणजे आपल्याला जे दिसतं ते नेहमी सत्य असतं असं नाही, ही पहिली गोष्ट.
आणि जे कळतंय ते अधिकच कळतंय. ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपल्याला माहिती आहे ट्रेन चालतीये, हे कळलंच आहे आपल्याला. पण बाहेर बघितल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा काय कळतंय, झाडं पण पळतायत पाठच्या बाजूने. बरोबर आहे. द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स, हा सिद्धांत त्यानं याच्या आधारे मांडला. यावर पुढे त्याने खूप विचार चिंतन केले. दोन मित्र त्याने आपल्या बरोबर घेतले, वर्दमायर, कोहलर आणि कोफा. या तिघांनी मिळून एकत्र खूप प्रयोग केले आणि खूप काळानंतर संशोधनाअंती त्यांनी आपले निष्कर्ष सादर केले. असा जेव्हा दृष्टीचा भ्रम किंवा मनाचा खेळ होत असतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये कुठेतरी शॉर्ट सर्किट होत असते, असा त्यांनी सिद्धांत मांडला. व त्यातूनच पुढे गेस्टाल्ट सायकॉलॉजी किंवा गेस्टाल्टचा मानसशास्त्र असं त्याचा जन्म झाला. आपल्याला दृष्टी, आवाज, चव, स्पर्श किंवा आपल्या ज्या ज्ञानेंद्रियाकडून होणाऱ्या संवेदना आहेत त्या या अपरिपक्व पद्धतीने मिळत असतात आणि त्याला त्यांनी रॉ परसेप्शन असं नाव दिलं. कच्च्या संवेदना. या कच्च्या संवेदना आपल्याला सतत इनपुट करत असतात. कोण करत असतात? आपली ज्ञानेंद्रिय. कच्च्या संवेदनांचं इनपुट सतत चालू असतं. मन त्या संवेदनामध्ये आपल्या पद्धतीनं आणखी काही भर घालते. कारण मनाच्या सहभागाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. मनाने भर टाकल्यानंतर एक परिपूर्ण संवेदना किंवा परिपूर्ण आकृती तयार होते. याला जेस्टाल्ट असं म्हणतात. म्हणजे ज्ञानेंद्रियांकडून घेतलेलं ज्ञान त्याच्यावर मनाकडून काहीतरी प्रोसेसिंग होतं आणि त्यामुळे आपल्याला काहीतरी चित्र व्यवस्थित दिसतं किंवा कुठली तरी गोष्ट आपल्याला समजते. या सर्वाला प्रोसेसला या गेस्टाल्ट असं म्हणतात. म्हणजे मनाकडून स्वतःकडून काहीतरी वेगळं इनपुट हे त्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. जे नुसतं दृष्टीतनं मिळालेलं किंवा कानातनं ऐकून मिळालेलं ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये मनाकडून काहीतरी भर घातली गेलेली आहे, असं त्यांचं सिद्धांत आहे. आता ह्याला अगदी व्यवस्थित लिहून ठेवायचं कसं, की ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या कच्च्या संवेदना किंवा रॉ परसेप्शन प्लस काय म्हणायचं, मनाने घातलेली भर इज इक्वल टू गेस्टाल्ट सायकॉलॉजी असं लिहून ठेवायचं मध्ये मस्तपैकी. म्हणजे आपल्याला परीक्षकाला कळतं की याने वाचलेलं आहे. आलं लक्षात? होल इज ग्रेटर दॅन सम ऑफ इट्स पार्ट्स. संवेदनांच्या बेरजेपेक्षा जास्त काहीतरी संपूर्ण मध्ये असते. मराठीत त्याचं भाषांतर. उदाहरणार्थ आपल्याला दिसणारा चित्रपट म्हणजे खूप वेगाने फिरणारी चित्रांची रांग असते. आपल्याला मात्र चलचित्र झाल्याचा भास होतो. म्हणजेच आपल्या मनामध्ये त्यामध्ये भर घातलेली असते. यावर आधारित अनेक प्रयोग करून त्यांनी काही नियम केले. आता हे जे नियम आहेत ना, हे नियम आपल्याला डिटेलमध्ये लिहायची गरज नाही आहे. आपल्याला तेवढा सिलेबस, खूप मोठा सिलेबस होतो. आता म्हणजे लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी, लॉ ऑफ सिमिलॅरिटी, सिम्प्लिसिटी, कंटिन्युइटी, रेफरन्स, क्लोजर या पुस्तकामध्ये जर बघितलं काही तर तुम्हाला ते डॉट टाकलेले वगैरे चित्र काढून वगैरे दाखवलेलं आहे. परंतु त्यांची फुल अगदी सांगण्याची काही गरज नाहीये. पण ह्यांची जेस्टल सायकॉलॉजी हा जो आहे ही मात्र व्यवस्थित समजावणं आवश्यक आहे. मनाचं ज्ञानेंद्रियांच्या परसेप्शनवर स्वतः प्रोसेसिंग करण्याची क्रिया होते आणि ती त्याच्यात भर घातली जाते आणि त्यातून होणारी संवेदना म्हणजे जेस्टाल्ट सायकॉलॉजी. हे नीट समजावणं आवश्यक आहे. इथे उदाहरण देताना त्यांनी कसं दिलं तर मिनिटाला मिनिटाला नाही सेकंदाला जर आपण 16 फ्रेम घेतल्या, 16 चित्र आपल्या डोळ्यासमोरून जर गेली तर आपल्याला ते चित्र चल आहे असा भास होतो. याच आधारे आपले पहिले जेवढे चित्रपट होते ते सगळे यानंच दाखवले जायचे. जो प्रोजेक्टर असायचा पहिला त्याला ते रीळ लावलं जायचं आणि त्याची गती एवढी असायची की 16च्या बाहेर बरोबर
17वं पिक्चर त्याच्यामध्ये यायचं सेकंदाच्या एंडला, की बरोबर आपल्याला काय व्हायचं, भ्रम पैदा होत असे, की आपल्याला चलचित्र आहे असं वाटत असे. हं. ही गेस्टाल्ट सायकॉलॉजीचं बेसिक होतं, की क्षणाक्षणांची मालिका असते आणि त्याच्यामध्ये आपल्या परसेप्शनमध्ये इनपुट जसे मिळतात त्याच्यात मन आपलं भर घालते आणि त्याच्यामुळं आपल्याला चलचित्र ही जाणवत असतात. या शास्त्रज्ञांनी या सिद्धांताचा उपयोग आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी केला. सुलतान नावाच्या चिंपांझीवर या 3 शास्त्रज्ञांनी खूप प्रयोग केले आणि त्याचा उपयोग मानवी जीवनासाठी केला. उदाहरणार्थ, भूतकाळात होऊन गेलेली एखादी दुःखद घटना वर्तमानामध्ये एकदम किरकोळ वाटते. खूप मोठा काहीतरी प्रसंग होऊन गेलेला असतो आपल्या आयुष्यात, जे आपल्याला दुःखद असतो त्यावेळी. परंतु नंतर मात्र जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीतनं पार झालेला असता, उदाहरणार्थ कधीतरी 10वीतनं तुम्ही कधीतरी बाहेर पडला असेल, की बाहेर शिक्षणाला जायचं आहे. केवढं मोठं संकट होतं त्यावेळी तुमच्यावर. पण आता जर सांगितलं तर सहज दळी मॅडम आरामात 5 दिवस लातूरला राहतात, परीक्षा देतात आणि घरी जातात. काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे? म्हणजे आपण वर्तमानामध्ये ती गोष्ट आपल्याला किरकोळ वाटते. मग म्हणजे मनाची जी भर घालण्याची क्रिया आहे, ती जेव्हा तुम्ही ज्ञानेंद्रियांकडून इनपुट घेतले, त्या इनपुटवर प्रोसेसिंग केलं आणि त्याच्यातून आपले सिद्धांत बनवले स्वतःचे आणि मग त्याचा वापर आपण आपल्या वर्तणुकीमध्ये करत असतो, आपल्या अ, व्यक्तिमत्वामध्ये बदलासाठी करत असतो. या सर्व गोष्टींचा अभ्यास इथे केला गेला. एखाद्या अडचणीसमोर त्यापेक्षा मोठी अडचण ठेवल्यास भीती निघून जाते. छोट्या गोष्टीची भीती निघून जाते. मोठ्या गोष्टीची वाटायला लागते. आपल्याला बऱ्याच वेळेला हे म्हणजे उदाहरण दिलं जातं, की आपली चिंता ही केवढी आहे? तर अनेक ब्रह्मांड आहेत. अनेक आकाशगंगा आहेत. अनेक आकाशगंगांमध्ये अनेक सूर्य आहेत. त्या सूर्यांच्या भोवती फिरणारे अनेक ग्रह आहेत. त्यातल्या आपल्या आकाशगंगेमध्ये पृथ्वीपेक्षा कितीतरी मोठा 2000 पट काहीतरी सूर्य आहे. त्या सूर्याच्या प्रकाशावर दिवसा बरोबर आणि प्रकाश नसताना रात्र अशी होणारी आणि स्वतःभोवती फिरणारी पृथ्वी नावाची एक ग्रह आहे. त्या ग्रहामध्ये 7 खंड आहेत. त्या 7 खंडामध्ये आशिया नावाचा खंड आहे. त्याच्यामध्ये भारत नावाचा देश आहे. त्याच्यामध्ये कोकण नावाचा प्रांत आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी नावाचं शहर आहे आणि तिथे कुठल्यातरी आळीमध्ये एका छोट्याशा घरात दळी नावाच्या मॅडम राहतात. असं उदाहरण आपल्याला दिलं जातं योगामध्ये. त्यामुळे तुम्ही किती युनिव्हर्सच्या बाबतीत छोटे आहात हे समजावून दिलं जातं. म्हणजेच आपल्याला जेव्हा एखादी मोठं गोष्ट समोर येते, अडचण समोर येते, तेव्हा छोट्या अडचणींचं आपल्याला काहीच वाटेनासं होतं. हं. तर हे सगळं त्याचं त्यांनी उपाययोजित म्हणजे ज्याला आपण काय म्हणू प्रॅक्टिकल गोष्ट, की या गोष्टींमुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्वामध्ये अशा पद्धतीत बदल होत असतो, हे त्यांनी समजावून दिलं. जसं त्यांनी पळत्या झाडांचे उदाहरण दिलं, तसं ह्या गोष्टींचं सुद्धा त्यांनी शोध लावले थोडक्यात, की याच्यामुळे वर्तमानामध्ये आपल्याला एखादी दुःखद घटना जर आधी होऊन गेलेली असेल, तर वर्तमानामध्ये त्याचं काही वाटत नाही. म्हणजेच मनानं काहीतरी भर घालून गोष्ट केलेली आहे. सेम जरी घटना घडत असली समोर, 2 वेळा घडली घटना. एकाच वेळी दुःखद घटना आहे. 2 वेळा समोर घडली. पहिल्या वेळी जास्ती दुःख होतं, पण दुसऱ्या वेळी मात्र तेवढं दुःख होत नाही. गेस्टाल्ट सायकॉलॉजी. दुसरं काय, तर एखाद्या अडचणीत मोठी अडचण आली, तर छोट्या अडचणी आपल्याला कमी वाटायला लागतात. त्यांची तीव्रता जाणवत नाही. हे पण त्यांचा उपाययोजित झालं. आता याचा वापर करून सायकॉलॉजीचा ट्रीटमेंट त्यावेळी दिली जात असे, हे लक्षात घ्या. याचं उपाययोजित प्रकार पण होते. आलं का लक्षात?
ठीक आहे. मनोविश्लेषणवाद, सायको अनालिसिस, सिगमंड फ्राईड असं म्हटलं जातं. मनोविश्लेषणवाद. माझ्या मते फ्राईडचं आपण डायरेक्ट एक हेच घेऊया का सरळ ते, तरी चालेल. इथे थोडंसंच हे देतो. काय, थोडीशी संकल्पना तेवढी घेऊ. 1900च्या सुमारास लैंगिक ऊर्जा आणि जन्मानंतरची पहिली 5 ते 7 वर्ष ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वाची असतात, असं सिगमेंट फ्राईडचं म्हणणं होतं. साधारण 1900च्या आसपास. सिगमंड फ्राईडचा काळ. लहान मुले विरुद्धलिंगी पालकांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होत असतात, असे विधान सिगमंड फ्राईडने केले. तसेच मनाच्या 3 स्तर किंवा अवस्था सांगितल्या: जागृत मन, सुप्त मन आणि अबोध मन. हा सिद्धांत त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला. त्यावेळी अमेरिकेमध्ये सुद्धा फ्राईडची मते सहजतेने स्वीकारली गेली नाहीत. अनेकांनी त्यांच्या सिद्धांतावर टीका केल्या. असे असले तरीही फ्राईडमुळेच मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली, हे निर्विवाद सत्य आहे. फ्राईडचे सिद्धांत हे बऱ्याच अंशी मानसशास्त्राचे आजही लोक परत परत जाऊन पाठी जाऊन सिद्धांतांचं अध्ययन करत असतात. आज सुद्धा फ्राईडचे सिद्धांत हे सायकोलॉजीच्या सायकियाट्रिस्टच्या बुकमध्ये फ्राईडचं बुक हे असतंच. आलं लक्षात? त्यामुळे फ्राईडला त्यावेळी जरी भरपूर विरोध झाला तरीही त्याची सायकोलॉजीचं जे थिअरम्स होते त्याचा आजही वापर केला जात आहे. आपण फ्राईड डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. त्यामुळे आता एवढ्यावरच थांबूया, पुढे बघू. पुढचा वर्तनवाद, बिहेवियरिझम. वर्तनवाद याचे प्रवर्तक कोण आहेत? डॉक्टर जॉन वॅटसन. डॉक्टर जॉन वॅटसन यांनी मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. आधुनिक मानसशास्त्राचा पाया त्यांनी घातला. 20व्या शतकातील डॉक्टर वॅटसन यांना वर्तनवादाचे जनक म्हटले जाते. वर्तनावर त्यांचा जास्ती स्टडी होता. ओके, वर्तनवादाचं जनक असं त्यांना म्हटलं जातं. अमेरिकन आधुनिक मानसशास्त्राचे जनक असं पण त्यांना म्हणतात. कुठले होते हे? अमेरिकेचे होते. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र, असं त्यांनी व्याख्या केलेली होती. मानवी वर्तन आणि मानसशास्त्रीय प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. वर्तन म्हणजे आजूबाजूच्या उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे त्या व्यक्तीचे वर्तन होय. ही व्याख्या सुद्धा वॅटसन यांचीच होती. हे वर्तन त्याची अभिरुची, त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याची अभिवृत्ती या 3 गोष्टींवर अवलंबून असते, असे वॅटसन यांनी सांगितलं. वर्तनाच्या मुळाशी 3 गोष्टी मानल्या. अभिरुची, 2 गोष्टी मानल्या. अभिरुची म्हणजे त्याची आवड, कुठल्या गोष्टीत त्याला आवड आहे, कुठल्या गोष्टीत नाही, याला म्हटलं अभिरुची. आणि दुसरी कुठली? अभिवृत्ती किंवा मज्जावृत्ती. आणि व्यक्तिमत्वाला काय मानलं? तर मूळ स्वभाव असं मानलं. आणि हे वर्तनावर त्यांनी भरपूर भर दिलेला होता. यांचा सर्व शास्त्रज्ञ म्हणजे थिअरमच सगळा कशावर आहे? वर्तन या गोष्टीवर आहे. आणि वर्तनाला त्यांनी काय म्हटलं? उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया. बरोबर आहे. मूळ त्यांचा स्वभाव जो असेल त्याला त्यांनी व्यक्तिमत्व म्हटलं. आणि जेव्हा वर्तन होतं तेव्हा त्याच्या मुळाशी 2च पदार्थ असतात, गोष्टी असतात. एक म्हणजे त्याची आवड निवड आणि दुसरी असते मज्जावृत्ती. आता वर्तनाचे परत त्यांनी 2 भाग केले. एक म्हणजे व्यक्त वर्तन आणि दुसरं अव्यक्त वर्तन. व्यक्त वर्तन
म्हणजेच जे बाहेर दिसतं, बाह्यवर्तन असं आपण ज्याला म्हणू शकतो, जे प्रत्यक्ष निरीक्षणावर अवलंबून असते. उदाहरणार्थ बोलणे, नाचणे या क्रियांचे प्रत्यक्ष निरीक्षण आपण करू शकतो. हे बाह्य वर्तन झालं. आणि अव्यक्त वर्तन, अंतर्गत वर्तन, उदाहरणार्थ विचार करणे, भावना होणे, स्मरण, विस्मरण इत्यादी गोष्टी या सगळ्या कशात अव्यक्त वर्तनामध्ये टाकल्या. वॅटसनाची वर्तनाची व्याख्या तर आपण बघितली. वर्तन म्हणजे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट ज्याचे निरीक्षण करता येते, नोंद करता येते आणि अभ्यास करता येतो. हे मात्र त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळं त्याची नोंद करता येते, निरीक्षण करता येते आणि अभ्यास करता येतो असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ही SOR ची व्याख्या आपण बघितलेली कधी, जेव्हा त्यांचं हे बघितलेलं तेव्हा. वॅटसन यांनी बौद्ध आपलं सुप्त, अबोध या संकल्पना बाजूला सारल्या आणि SOR नावाचे मॉड्यूल तयार केले. SOR मॉडेल आपण बघितलेलं मागच्या वेळी. स्टिम्युलंट, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. उद्दीपकाला जीव किंवा हे स्टिम्युलंट. सूत्र आवाज येत नाही मॅडम. SOR हे जे आहे ते वूडवर्थ यांनी हं. मांडलेलं आहे ना. हो, पण त्याचं बेसिक जॉन वॅटसन आहे. वर्तनावर ज्यांनी अभ्यास केला, SOR मॉडेल स्वरूपात आणलं ते वॅटसन आहे. या प्रयोगाच्या आधारे म्हणजे उद्दीपक एक जरी असला तरी प्रत्येक जीवाकडून दिली जाणारी प्रतिक्रिया ही वेगवेगळी असते. हे वॅटसन यांनी सिद्ध केलं. उदाहरणार्थ की एखादा शिक्षक एखाद्या वर्गात प्रश्न विचारतो, त्यावेळी एखादा मुलगा काय करतो, तर त्याला पटकन रिस्पॉन्स देतो. एखादा मुलगा काय करतो, बघतच बसतो. एखादा काय करतो, चाळे करायला लागतो, अजून काहीतरी किंवा काहीतरी चुकीचं उत्तर देतो, शांत बसतो, दुर्लक्ष करतो. कुठल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या थोडक्यात प्रश्नाला. म्हणजे उद्दीपकाला वेगवेगळ्या वर्तनामुळे वेगवेगळ्या गोष्टी प्रतिक्रिया मिळाल्या. तर ही जी जीवाकडून दिली जाणारी प्रतिक्रिया ही वेगवेगळी असते, हे वॅटसननी सिद्ध केलं. त्या प्रतिक्रियांना लागणारा वेळ देखील त्यांनी मोजला. हे बघा, हे पहिल्याशी निगडीत आहे थोडंसं संरचनावादाशी, जिथे लघुत्तम लघु आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेळ हा गोष्ट दिलेली होती. थोडक्यात काय तर थोडं थोडं एकमेकाचं पण घेतलेलं आहे त्यांनी, किंवा थोडं थोडं स्वतःची भर घातलेली आहे. संरचनावाद, कार्यवाद झाला, आता जेस्टाल्ट सायकोलॉजी झाली, आता परत हा वर्तनवाद झाला. या प्रतिक्रियांना लागणारा वेळ देखील त्यांनी मोजला. याचा अर्थ असा की प्रत्येक जण जी प्रतिक्रिया देतो ती सारखी नसते, तर ती त्याच्या अभिरुचीला, व्यक्तिमत्वाला आणि अभिवृत्तीला अनुसरून असते. मगाशी बघितलं आपण, आवड निवडीवर असते अवलंबून, मूळ आपलं मज्जावृत्तीवर अवलंबून असते आणि व्यक्तिमत्व किंवा मूळ स्वभाव या गोष्टींवर अवलंबून असते. अशा पद्धतीनं त्यांनी हा सिद्धांत मांडला वर्तनवादाचा. बरोबर. पुढे डॉक्टर वुडवर्थ यांनी थोडी दुरुस्ती केली. वुडवर्थ आपण बघितलं ना मागच्या वेळी, मॅडम आता बोलत होत्या, बोडके मॅडम. तर वुडवर्थ यांनी काय केलं, दुरुस्ती केली. वर्तन म्हणजे व्यक्तीने उद्दीपकाला अनुसरून आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे व्यक्त केलेली प्रतिक्रिया. बोडके मॅडम हेच झाले, आउटच झालेले दिसत आहेत. चला पुढे. वॅटसन यांनी फ्राइड यांचा बोध आणि अबोध या संकल्पना बाजूला सारल्या आणि मनुष्याच्या निरीक्षणात्मक वर्तनाच्या अभ्यासाला मानसशास्त्र असे म्हटले. या सुमारास रशियामध्ये
डॉक्टर इव्हान पावलॉव हे प्रयोग करत होते. प्राण्यावर अभिसंधानाचे क्लासिकल कंडिशनिंगचे प्रयोग ते करत होते. उदाहरणार्थ रिवॉर्ड अँड पनिश या मेथडनी सर्कसमध्ये प्राण्यांना शिकवतात. ही मेथड ही त्यावेळी कोण करत होतं? डॉक्टर इव्हान पावलॉव हे करत होते. आता ह्यावेळी हा जो काळ होता ज्याच्यामध्ये विविध ठिकाणचे एकमेकांशी संवाद साधणे, त्याच्यातून काही गोष्टी घेणे किंवा या गोष्टींचा त्यांच्या सिद्धांतामध्ये काही बसतात का? प्रयोगांती काही एका ठोस निर्णयावर येता येतं का? यासाठी ज्या काही चर्चा वगैरे होत असत, तेव्हा त्यांच्यामधल्या काही गोष्टी यांनी स्वीकारल्या, यांच्या काही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. अशा पद्धतीत सिद्धांत बनत गेले आणि प्रत्येकाचा सिद्धांत हा काही काळ टिकला, काही काळानंतर त्याच्यामध्ये सुधारणा झाली, ह्या घटना होत गेल्या. डॉक्टर वुडवर्थ यांची जी व्याख्या आपण बघितलेली होती, ती त्यांच्या म्हणजे जॉन वॅटसन यांच्या बरोबरचीच व्याख्या आहे. आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांनी थोडंसं काय केलं, वर्तन म्हणजे व्यक्तीने उद्दीपकाला अनुसरून आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे दिलेली प्रतिक्रिया अशी व्याख्या केली त्यांनी. आणि वॅटसन यांनी इव्हान पावलॉव हे त्याच सुमारास रशियामध्ये प्रयोग करत होते आणि त्यांनी काय म्हणजे प्राण्यावर प्रयोग करून काय केलं, रिवॉर्ड अँड पनिश या मेथडचा वापर करून प्राण्यांच्या मानसशास्त्रावर होणारे बदल यांचे सिद्धांत त्यांनी विकसित केलेले होते. त्याचा प्रॅक्टिकल उपयोग मानसशास्त्राचा त्यांनी सुरू केलेला होता सर्कसच्या प्राण्यांवर प्रयोग करून. डॉक्टर इव्हान पावलॉव या प्राण्यांच्या अभिसंधानाचा अभ्यास करत होते आणि त्यांनी स्वतः प्रयोग करून ते सिद्ध सुद्धा केलेले होते. पाळीव कुत्र्याच्या गळ्याला भोक पाडून एक परीक्षा नळी बांधली. प्रयोग कसा केला बघा. पाळीव कुत्र्याच्या गळ्याला भोक पाडलं आणि एक परीक्षा नळी बांधली. रोज सकाळी 9 वाजता घंटी वाजवायची आणि त्याला खायला द्यायचं. या खायला द्यायच्या वेळीच त्याची लाळ तयार व्हायची, ती मोजायची. किती लाळ त्या नळीतून बाहेर आली हे मोजायचं. असं सलग त्यांनी 10 दिवस केलं आणि 11व्या दिवशी त्यांनी केवळ घंटी वाजवली, खायला दिलंच नाही. परंतु काय झालं, घंटी वाजवली, अन्नाची थाळी दिलीच नाही, पण कुत्र्याचे अभिसंधान झालेले असल्यामुळे लाळ यायला सुरुवात झाली. ती मोजली असता पहिल्या 10 दिवसां एवढीच होती. यातून निष्कर्ष काय निघाला, तर नैसर्गिक उद्दीपक प्राण्यांना नैसर्गिक उद्दीपकाबरोबरच पुन्हा पुन्हा सादर केले तर नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया ही अनैसर्गिक उद्दीपकाला सुद्धा लागू होते. आलं लक्षात? नैसर्गिक उद्दीपक इथे काय होता? खाणं. खाण्याला बघून लाळ आली पाहिजे. घंटेच्या आवाजानं लाळ येता कामा नये. पण नुसत्या 10 दिवस घंटा आणि अन्न दिलं आणि 11व्या दिवशी नुसती घंटा वाजवली तरी सुद्धा लाळ यायला सुरुवात झाली. तर अशा पद्धतीत अनैसर्गिक गोष्टींना उद्दीपकानं सुद्धा आपण काम करून तेच घेऊ शकतो आणि मग याचा वापर त्यांनी सर्कसमध्ये केला. या सिद्धांताचा म्हणजेच मनावर प्रयोग करायचे झाले तर अशा गोष्टींनी प्रयोग करता येऊ शकतात. हे इथून सुरुवात झाली प्रयोगांची. अभिसंधानाचा प्रयोगाचा डॉक्टर वॅटसन यांच्या वर्तनवादावर खूप प्रभाव होता आणि त्यांनी संरचनावाद, कार्यवाद, मनोविश्लेषणवाद यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. कारण त्यांनी प्रयोगात्मक गोष्टी मांडण्यावर भर दिलेला होता. 1960 पर्यंत वर्तनवादाने मानसशास्त्रावर प्रभुत्व गाजवले. वर्तनवाद मानसशास्त्रातील सर्वात आधुनिक वाद आहे. यानंतर मात्र वर्तनवादांना चॅलेंज करणारे सुद्धा लोक किंवा शास्त्रज्ञ पुढे आले. डॉक्टर वॅटसन म्हणायचे, मला कोणतेही मूल आणून द्या, कोणत्याही जातीचे, देशाचे, धर्माचे असो, आणि त्या मुलाला काय बनवायचं आहे ते मला सांगा. मी तशी परिस्थिती निर्माण करेल आणि अभिसंधानाद्वारे त्याला तसेच दाखवून देईन जसे की डॉक्टर, इंजिनियर, संगीतकार इत्यादी. अशी बोल्ड स्टेटमेंट ते करायचे.
प्रत्यक्षात त्यांनी काय काय केलं हे गुलदस्त्यातच आहे. परंतु त्यांचं मत काय होतं की व्यक्ती आपल्यामध्ये असं अभिसंधान घडवून आणतो की याद्वारे तो परिस्थितीशी ऍडॅप्ट होतो. मग जर एखाद्याला डॉक्टर करायचं असेल तर मी त्याच्या आजूबाजूची परिस्थिती अशी बनवून ठेवेन की त्याला डॉक्टरच व्हावं लागेल. आलं का लक्षात? असं त्यांचं मत होतं. आलं लक्षात? वॅटसन यांनी अल्बर्ट बी या 11 महिन्याचा मुलावर प्रयोग केले. त्याला केसाळ खेळणे दाखवून त्याला हात लावला की जोरात ताटली वाजवायची. छोटं मूल एकदम जे रांगायला लागलेलं होतं अशा मुलावर, 11 महिन्याचं मूल फक्त, त्याच्यावर कसा प्रयोग करायचा की केसाळ बाहुली एक दाखवायची त्याला आणि ती त्याच्याजवळ तो गेला किंवा केसाळ म्हणजे तेवढी एकच बाहुली त्यानं हात लावायचा प्रयत्न केला किंवा त्याला बघतोय असं दिसलं की ताटली वाजवायची. असं त्यांनी सतत केलं. त्यामुळे त्या मुलाच्या मनात केसाळ प्राण्याची भीती निर्माण झाली. परंतु पुढे 10-15 वर्षांनी काही शास्त्रज्ञांनी वॅटसन यांना चुकीचं ठरवलं. त्यांना असं वाटलं की अल्बर्ट बी या मुलाच्या मनात मानसिक विकृती निर्माण होऊ शकतील. म्हणून त्यांनी त्या मुलाचा शोध घेतला, पण त्यांना असं समजलं की कोणत्या तरी दुर्धर आजाराला बळी पडून त्याचा मृत्यू झाला आहे. अभिसंधानाद्वारे भीती निर्माण केली जाऊ शकते हे वॅटसन यांनी प्रयोगाने सिद्ध केले. त्याला आधुनिक शास्त्रज्ञांनी कंडिशनल फिअर रिस्पॉन्स असे नाव दिले आहे. अशा पद्धतीने मनावर प्रयोग करता येऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केलं आणि त्या प्रयोगांचा वापर करून मी काही घडवू शकतो हे पण त्यांनी सांगितलेलं होतं त्यावेळी. आज आपण इथे थांबूया. उद्या आपण पुढचे वाद जेवढे आहेत तेवढे घेऊ. चालेल? हो सर. समजतंय ना की मी थोडंसं फास्ट चाललोय हो कारण सर, होणार समजतं. नाही, पूर्ण होणार नाही कारण बरंचसं आहे अजून. कारण पुढे अजून परत काय काय आहे तर डिप्रेशन आहे अजून, पुढे म्हणजे काय आहे, सायकोसिस आणि न्यूरोसिस 2 पार्ट आहेत परत पुढे. सर, हा, अध्ययन पद्धती आणि अध्ययन विधी या एकच असतात का वेगवेगळे असतात? जे फक्त मानसशास्त्राच्या चांगलं अध्ययन पद्धती हा. सांगितले ना, हो. आता सैद्धांतिक मेथड जे आहेत आपल्या, सैद्धांतिक मेथड ज्या हा आहेत ना अच्छा. त्याच्याद्वारेच तर आपण हे सगळं करतो आहोत ना. बघा हा आता. म्हणजे ते प्रश्न असा विचारलेला आहे की म्हणजे हम्म मानसशास्त्राच्या विविध व्याख्या सांगून अध्ययन हम्म विधी सांगा किंवा विशद करा असं. तर मग ती मानसशास्त्राचा अध्ययन विधी. ओके ओके. हा 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 हा. मग मग आपण जे हे बघितलं म्हणजे सैद्धांतिक आणि प्रायोगिक सर. हा, तर त्याच्यामधले ज्या हे आहेत एक्सपेरिमेंटल मेथड आहेत या सगळ्या त्याच्यामध्ये येतात अध्ययन विधीमध्ये. कारण याच्या आधारेच आपलं सगळं काय चालू आहे, विकास जो काय आहे तो चालू आहे. मानसशास्त्राचा विकास या सगळ्या पद्धतीमुळेच आहेत. अच्छा. बरोबर आहे? ठीक आहे. त्यामुळे हा त्यांचं आपण हे सांगू शकतो त्याच्यामध्ये प्रश्न असेल तर. अच्छा. ठीक आहे सर. सैद्धांतिक फंडामेंटल शाखा वैकसिक मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, बोधात्मक हा मानसशास्त्र, प्रायोगिक म्हणजे मानसशास्त्र. अध्ययन विधीमध्ये शाखा सांगायच्या का? हा, या अशा पद्धतीनं या सैद्धांतिक शाखा आणि शाखांमधून. उपयोजित या 2 सांगितल्यात ना? हा, तर त्यातली हा. ज्या सैद्धांतिक पार्ट आहे हम्म. तो अध्ययनाचा पार्ट आहे. अच्छा. हो आणि हो बरोबर. उपायोजित म्हणजे काय, तर त्याचा वापर करून तुम्ही काय करत आहात, चिकित्सा करत आहात किंवा सोल्युशन देत आहात हा कुठल्याही गोष्टीला. बरोबर. म्हणजे हो. फंडामेंटल आहेत ब्रँचेस, त्या तुम्हाला अध्ययन करायला शिकवतात. हो. अजून काही?
आणखीन एक आहे सर मनोविश्लेषणवादाचा, पण ते तुम्ही आता हा, तो आणखीन आता पुढे येईल म्हणजे. सांगणार आहे ना. हो हो. हो, सिगमंड म्हणजे फ्राईडचा त्याच्यामध्ये मनोविश्लेषण. असंच. हो हो हो. ठीक काय आहे आहे सर, प्रश्न? त्यावेळी विचार. म्हणजे तो प्रश्न ना मनोविश्लेषणवादाचं, एक मिनिट हा सर, मी तुम्हाला बघून सांगू का? हो, सांगा. त्याच्यामध्ये ना मनोविश्लेषणवादाचे विभाग स्पष्ट करा म्हणले. सिगमंड हो फ्राईड हो, त्यांचा विश्लेषणवाद आणि मनोविश्लेषणवादाचे विभाग. मग त्याच्यामध्ये 5 विभाग आहेत. जे मनाच्या ज्या 3 अवस्था आहेत, जागृत, सुप्त आणि अबोध, हे त्याच्यामध्ये हा. सांगितलेले. हे विभाग स्पष्ट करायचे का आणखीन काही दुसरं असं त्याच्यामध्ये नाही, स्पष्ट करायचं? मनोविश्लेषणवाद नावाची एक थिअरी आहे. हम्म. ओके. त्याच्यामध्ये अच्छा. मनाच्या ज्या अवस्था आहेत ती फक्त एक हा. बाजू झाली. हो हो, बरोबर आहे. हा हा. मग मनाच्या अवस्था 3 आहे, जागृत, सुप्त, अबोध, मन. हे झालं हम्म एक त्यातलं. ओके. असं काय काय आहे, व्यक्तिमत्वाचे भाग आहेत, अहम हम्म. संरक्षण यंत्रणा आहे, मनाच्या हो, मनोलैंगिक अवस्था आहेत आणि आहेत. हो लिंगनिष्ठ आपलं सॉरी उपचार तंत्र आहेत. हो. एवढ्या सगळ्या म्हणजे मिळून अच्छा, सगळा काय हे होतो, सगळं मिळून. मनोविश्लेषणवाद होतो. हा. तर हे शिकवायचं आहे ना अजून? हा, हो, हे शिकवायचंय भरपूर सर. आहे. पण ते ना असाइनमेंट दिले होते ना सरांनी, तर त्याच्यामध्ये हां, प्रश्न विचारले, तर त्याला सुरुवात केली होती. मग ते हां. लिहिताना नाही का थोडेस कन्फ्युजन झाले, की त्याच्यामध्ये मग नेमकं कुठले भाग त्याच्यामध्ये लिहायचे की सगळेच लिहायचं, म्हणून हं. विचारलं. ठीक आहे चालेल. सर, उद्या उद्या धन्यवाद. होईल हो तो हो. पूर्ण. उद्या ठीक होईल आहे, तो ठीक पार्ट आहे सर. पूर्ण. चालेल हरिओम. चालेल. हो हो. ठीक आहे, हरिओम, हरिओम धन्यवाद. सर, थँक्यू.